नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण बनवणार आहे अगदी सोपी आणि झटपट बनणारी अशी डिश, ती म्हणजे पनीर भुर्जी आणि लच्छा पराठा. लच्छा पराठा पण बनवणं अगदी सोपं आहे. तुम्ही अगदी रोज गव्हाच्या पिठापासून ते बनवू शकता. तर आपण पनीर भुर्जीची पहिले तयारी करून घेऊ. त्यासाठी आपण 2 कांदे जे आहेत ते बारीक चिरून घ्यायचे. आता टेक्नॉलॉजी फार ॲडव्हान्स झालेली आहे, त्यामुळे आपल्याला हाताने चिरायची गरज पडत नाही. तर असं काही साधन जे आहे ते आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल होतात. तर त्याच्याने आपण पटकन कांदा जो आहे तो बारीक करू शकतो. त्यानंतर 1 टमाटा घ्यायचा आहे, त्यालाही असंच ह्याच प्रकारे बारीक चिरून घ्यायचं आहे. त्याची बारीक बारीक काप करायचे. तुम्ही पेस्टही करू शकता टमाट्याची, आणि पण जर तुम्ही चिरून घेतली तर त्याची चव चांगली लागते. मग एका पॅनमध्ये 1 चमचा जे आहे ते तूप टाकायचं आहे. गावरान तूप असू द्या, असलं तर जास्त चांगलं आहे. नंतर त्यामध्ये चिरलेला कांदा टाकायचा आहे. तो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला छानपैकी परतून घ्यायचा आहे, मस्तपैकी. आणि परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये जे आहे ते टमॅटो टाकायचा आहे. आणि टमाटर टाकल्याच्यानंतर त्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे. थोडं एक मिक्स करायचं. त्यानंतर मीठ अत्यंत गरजेचं आहे. टमाटर टाकल्याच्यानंतर मीठ टाकायचं आहे. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला हा त्यामध्ये टाकायचा आहे. बस, या व्यतिरिक्त याच्यामध्ये कुठलाही मसाला जात नाही. खडा मसाला टाकायची गरज नाही आहे, काही नाही. बेसिक जी आपली कांदा टमाटरची जी आपण बनवून घेत असतो ना पेस्ट, ती पेस्ट बनवून घ्यायची, बेस जो असतो. आणि हा बेस तुम्ही अगदी आलू गोबी म्हणा, आलू मटर म्हणा, ह्या भाजीला सुद्धा तुम्ही हा बेस वापरू शकता, कांदा टमाट्याचा. आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये दही टाकणार आहे. आता दही टाकल्याच्या नंतर जे आहे याची टेस्ट अजून छान येते, याचं टेक्स्चर अजून छान येतं. आणि हे दही टाकल्याच्या नंतर याला अमृतसरी जे आहे याला पनीर भुर्जी म्हणतात. त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. त्याला थोडीशी उकळी फुटल्याच्या नंतर जे पनीर आहे, पनीरला आपण हाताने कुस्करून किंवा तुम्ही त्याला ग्रेट करून पण टाकू शकतात, म्हणजे त्याचा किस करून पण टाकू शकता. आणि हाताने कुस्करून देखील तुम्ही त्याला त्यामध्ये टाकू शकता. नंतर त्यामध्ये आपण गार्निशिंगसाठी वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आणि जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांना तुम्ही जर चीज आवडत असेल तर तुम्ही, हे पौष्टिक आहे, यामध्ये चीज नाही टाकलं तरी चालतं. तरीसुद्धा हे थोडंसं घट्ट प्रमाणातच होतं पनीर असल्यामुळे. पण जर तुमच्या घरामध्ये 30 वर्षाचं लहान लेकरू असेल, ज्याला काहीतरी असं टेस्टी आणि चविष्ट खावं वाटतं, तुम्हाला समजलंच असेल, तर त्यासाठी तुम्ही त्यामध्ये चीज टाकू शकता. आणि वरतून त्याला कोथिंबीरने गार्निशिंग करा आणि आपली पनीर भुर्जी तयार होऊन जाते. त्यानंतर त्याच्यातलं पाणी थोडंसं आटू द्यायचं आहे. जास्त फ्लोई नाही ठेवायची, रस्सा नाही ठेवायचा आहे, पाणी आटू द्यायचं आहे. त्यानंतर आपण लच्छा पराठा बनवण्यासाठी ह्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलं आहे. गव्हाच्या पिठामध्ये छानपैकी आपण जे आहे सुरुवातीला जे आहे थोडं 1 चमचा तूप टाकलेलं आहे. आणि ते तूप छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर पाणी टाकून आपण जसं नेहमी मळतो तसं गव्हाचं पीठ पोळीसाठी मळतो तसं मळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्याचा राऊंड शेपमध्ये जे आहे ती पोळी जी छानपैकी लाटून घ्यायची आहे. लाटून घेतल्याच्या नंतर त्याला कट करून आहे त्याचे असे काप करून घ्यायचे आहे. आणि काप केल्याच्या नंतर ते एकावर एक ठेवून, आता मी ह्याला तूप लावलेलं आहे. तूप लावल्याच्या नंतर त्यामध्ये थोडंसं लाल तिखट, थोडीशी जिरे आणि थोडीशी कोथिंबीर ही लावायची आहे. जर तुम्हाला ह्यापैकी एखादं काही स्किप करावंसं वाटत असेल की जिरे नाही टाकायचे, तर तुम्ही नाही टाकले तरी चालतात. पण जिरे टाकल्याने याचं टेस्ट जी आहे ती छान येते. त्यानंतर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला रोल करून घ्यायचं आहे. आणि रोल केल्याच्या नंतर त्याला छानपैकी लाटून घ्यायचं आहे थोडंसं पीठ लावून. आणि तव्यावरती जी आहे ती खमंग असा लच्छा पराठा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे. भाजताना देखील तुम्ही तेलापेक्षा तुपाचा वापर जर का केला किंवा बटरचा वापर केला तर त्याची टेस्ट अजून छान लागते. छानपैकी याला जसं आपण पोळी भाजतो तशी भाजून घ्यायचं आहे. पोळी फुगते तसा हा लच्छा पराठा फुगणार नाही, पण हा छान खमंग तयार होतो. आणि जे आहे अशी पनीरची भाजी म्हणा, ग्रेव्ही म्हणा किंवा भुर्जी म्हणा किंवा इतर कुठली असेल त्यासोबत खायला हा अत्यंत टेस्टी लागतो. ते तुम्ही एकदा नक्की रोजच्या जेवणामध्ये म्हणा किंवा कधीतरी आठवड्यातून एकदा कधीतरी तुम्ही लच्छा पराठा बनवून बघा. बनवणं अगदी सोपं आहे. जर तुम्ही याच्यामध्ये लसूण जर का बारीक करून टाकला तर त्याची टेस्ट अजूनच छान येते. लसूणी लच्छा पराठा तो अजूनच टेस्ट लागतो. तो सुद्धा तुम्ही बनवू शकता आणि गरमागरम सर्व करा. ही आपली तयार झालेली आहे. पनीर भुर्जी घ्यायची आहे, लच्छा पराठा घ्यायचा आहे, त्याला छानपैकी स्क्वीज करायचं. याला वरतून तुम्ही बटरही लावू शकता.